गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ग्राम विकास गतिविधी कार्य सुरू आहे। या कार्याला 15 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने यावर्षी 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान अभ्यास वर्गाचं आयोजन सरला बेट येथे करण्यात आलं। या अभ्यास वर्गाच्या अनुषंगाने 22-23 फेब्रुवारी रोजी सरसंघचालक मोहन भागवत यांचा दौरा नियोजित करण्यात आला। मोहन भागवत हे 23 तारखेला या अभ्यास वर्गात उपस्थित राहणार आहेत, ज्यामुळे 22-23 तारखेला सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांनी बेटावर दर्शन घेण्यास त्यांना वर्जित ठेवण्यात आले आहे। मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी, आर्थिक प्रगतीसाठी, सुरक्षिततेसाठी आणि सांस्कृतिक जडणघडणीसाठी ज्यांनी योगदान दिले अशा महान विभूतींच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे, सचिन तेंडुलकर, JRD टाटा अशा विविध मान्यवरांच्या पुतळ्याचा समावेश आहे। पुतळ्याचे अनावरण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा यांच्या हस्ते करण्यात आले। नवी मुंबईमध्ये शिव पनवेल महामार्गावर ट्रेलरचा अपघात झालाय। मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर अपघात झाला होता। अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। पालघर येथे वाढवण बंदर विरोधामध्ये स्थानिक संघटना आक्रमक झाली आहेत। वाढवण बंदर संघर्ष समितीने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग रोखलाय। डहाणूतील चारोटी येथे वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती। क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर सध्या काश्मीरच्या सुंदर खोऱ्यामध्ये आनंद घेत आहे। त्याच्या भेटी दरम्यान एक हृदयस्पर्शी घटना उघडकीस आली असून त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे। सचिन तेंडुलकर गुलमर्गला गेला होता, जिथे त्याने स्थानिक तरुणांसोबत उत्साही रस्त्यावरील क्रिकेट सामन्यामध्ये भाग घेतला। यावेळी त्यांनी फलंदाजी करत युवा खेळाडूंना प्रोत्साहन देखील दिले। सचिन तेंडुलकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय। पुणेकरांना मुळशी धरणातून 5 TMC पाणी देण्यास टाटाने तत्वतः मंजुरी दिली आहे। मुळशी धरणाची उंची वाढवून जो पाण्याचा अतिरिक्त फुगवटा होईल तो त्यातून शहराला पाणी देता येईल। अजित पवारांनी जलसंपदा विभागाची ऑनलाईन बैठक घेतली। जलसंपदा विभागाआधी टाटाला उंची वाढवण्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करणार, त्यानंतर राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार। धरणाची 1 मीटरने उंची वाढवल्यानंतर पाणी मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेच्या युवा सेनेकडून फलकबाजी करण्यात आली आहे। ठाण्यात नका भाषण झाडू युवा सेनेनं ठरवलं तर वरळीत येऊन पाडू फलकावर अशा आशयाचा मजकूर लिहिण्यात आलेला आहे। फलकबाजीतून आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे। शिवसेनेच्या युवा सेनेच्या राज्यस्तरीय मेळाव्याआधी ही फलकबाजी करण्यात आली आहे। ठाण्यातील कॅडबरी पुलाखाली ही फलकबाजी पाहायला मिळाली। पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर प्रत्येक कलाकाराचं अनोखं फॅशन पाहायला मिळतं। खास या रेड कार्पेट लुकसाठी अभिनेत्री लाखो कोट्यवधी रुपये खर्च करतात। मात्र अनेकदा अजब फॅशनमुळे त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावरही येतात। आता मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवी नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यात तिच्या फॅशनमुळे चर्चेत आली आहे। झी रिश्ते अवॉर्ड्सला तिने हजेरी लावली होती। यावेळी रेड कार्पेटवर तिने पापाराझींसमोर फोटोसाठी पोज दिले। तिचा हा व्हिडिओ एका पापाराझी अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे। मात्र यावेळी हेमांगी तिच्या कपड्यांमुळे ट्रोल होताना दिसतीये। आयुष्यमान भारत योजना भारतीयांसाठी वरदान ठरत आहे। आकडेवारीनुसार 80% अधिक नागरिक या योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। पण तरीही या योजनेमध्ये अनेक खासगी रुग्णालये अद्याप दूर आहेत। त्यांना लवकरच या योजनेत आणण्यात येईल। येवला शहरातील इंद्रनील कॉर्नर ते विंचूर चौफुली या परिसरातील व्यापारी संकुलापुढे रस्त्यावर बसणारे जवळपास 50 भाजी विक्रेत्यांना नगरपालिकेच्या वतीने उठवण्यात आलाय।
हे भाजी विक्रेते रस्त्यावर बसत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना अडथळा ठरत असल्याची काही नागरिकांच्या तक्रारी समोर आल्या। त्यामुळे रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांना उठवण्यात आलाय। भाजी विक्रीसाठी दिलेल्या जागेमध्ये बसावे असे देखील त्यांना सूचना देण्यात आल्या। वसई किल्ल्यावर चिमाजी अप्पांनी विजय मिळवल्यानंतर त्यांच्या पराक्रमाने पावन झालेली भूमी म्हणून वसईची ओळख आहे। वसईमध्ये आल्यानंतर पर्यटक आणि नागरिकांचे स्वागत करण्यासाठी वसई पश्चिम पूर्व जोडणारा अंबाडी पुलाजवळ एक स्मृती शिल्प लावण्यात आलेला आहे। तसेच चिमाजी अप्पांचा पुतळा देखील या ठिकाणी आहे। मात्र येथील स्मृती शिल्पाची मागील फलकाची डागडुजी करत नसल्याने युवासेना आक्रमक झाली आहे। येत्या 7 दिवसात या स्मृती शिल्पाची डागडुजी न केल्यास स्वखर्चाने स्मृती शिल्पाची दुरुस्ती करणार असल्याचा इशारा युवा सेनेचे अतुल काकासाहेब मोटे यांनी दिला। महानंदचे अध्यक्ष राजेश परजणे यांच्यासह सर्व संचालकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांचे पत्र महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। त्यामुळे महानंद आता NDDB कडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झालाय। शासकीय गोदावरी महाआरती पुन्हा अडचणीत सापडली आहे। गोदावरी नदी परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम करू नये असे आदेश न्यायालयाने दिलेत। पर्यावरण प्रेमी राजेश पंडित यांनी ही माहिती दिली आहे। शासकीय महाआरतीसाठी रामकुंड परिसरामध्ये काही ठिकाणी चौथरे बांधण्यात येणार होते, मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे हे काम करता येणार नसल्याने अडचणी वाढणार आहेत। ऑनलाईन फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकार, बँका आणि पोलीस मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहेत। तरी देखील 2023 मध्ये 3868 नागरिक ऑनलाईन फसवणुकीला बळी पडले। या सर्व फसवणुकीमध्ये तब्बल 7 कोटींपेक्षा अधिक रक्कम सायबर भामट्यांनी लंपास केली आहे। यातील काही रक्कम सायबर पोलिसांनी परत मिळवून दिलेली आहे, तर 1936 तक्रारींचा अद्यापही तपास लागलेला नाही। नाशिक जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यातच पाणी टंचाई भासत आहे। जिल्ह्यातील 24 धरणांमध्ये फक्त 44% पाणीसाठा शिल्लक आहे। मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये 23% पाणीसाठा कमी झालाय। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणामध्ये 61% पाणीसाठा आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये भीषण पाणी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्हाधिकाऱ्यांकडून बैठक घेऊन नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे देशातील हवामानात सातत्याने बदल होत आहेत। तापमानाचा पारा वाढल्याने थंडी गायब झाली असून डोंगराळ भागामध्ये बर्फवृष्टी होत आहे। मैदानी भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही भागामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलाय। दरम्यान पुढील 48 तासात महाराष्ट्रासह अनेक राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। राज्य मंडळाच्या 12वी परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी राज्यातील विविध विभागीय मंडळाच्या परीक्षा केंद्रांमध्ये इंग्रजी विषयाच्या परीक्षेमध्ये गैरमार्ग म्हणजे कॉप्यांचा प्रकार आढळला। 58 प्रकार उघडकीस आले। छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि लातूर विभागीय मंडळामध्ये सर्वाधिक घटना घडल्या, तर पुणे विभागीय मंडळातील परीक्षा केंद्रावर 15 प्रकारांची नोंद झाली आहे। बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून राज्यात सुरुवात झाली आहे। देशाची भावी पिढी ही गुणवत्तापूर्ण तसेच दर्जेदार शिक्षणातून घडली पाहिजे। त्यामुळे परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार आणि कॉपीची कुप्रथा मोडीत काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे। यापुढे परीक्षेला कॉपी नाही, अनचुकीला माफी नाही असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी दिलाय। अभिनेत्री रकुलप्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडलाय। विवाह सोहळ्यासाठी रकुल आणि जॅकी यांनी खास लूक केला। गोव्यात थाटामाटामध्ये रकुल आणि जॅकी यांचा विवाह सोहळा पार पडला। रकुल आणि जॅकी यांच्या विवाह सोहळ्याला त्यांच्या कुटुंबियांनी तसेच त्यांच्या मित्रमैत्रिणींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। सोबतच रकुल आणि जॅकी यांनी पंजाबी आणि त्यानंतर सिंधी पद्धतीने विवाह केला। बॉलिवूडमध्ये गेल्या वर्षात अनेक सेलिब्रिटी विभक्त झाले। अभिनेत्री ईशा देओल, भरत तख्तानी,
यांचा घटस्फोट, तर टेनिस स्टार सानिया मिर्झा, क्रिकेटर शोएब मलिक हेही विभक्त झालेत. आता त्यातच आणखी एका सेलिब्रिटीच्या नावाची चर्चा आहे. अभिनेत्री आणि चित्रपट दिग्दर्शक दिव्या खोसला हिने तिच्या नावासमोरून तिच्या पतीचं आडनाव हटवलंय. दिव्याने इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर दिव्या खोसला कुमार या नावाने तिचं अकाउंट उघडलं होतं, पण आता त्यावर तिचं नाव केवळ दिव्या खोसला एवढंच दिसत आहे. इतकंच नव्हे तर या अभिनेत्रीने टी सिरीजलाही अनफॉलो केलेला आहे. त्यामुळे लोकांमध्ये विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. मॅकडॉनल्ड या साखळी रेस्टॉरंटमध्ये प्रत्यक्ष चीज न वापरता चीज सदृश्य पदार्थाचा वापर केला जात असल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत अन्न आणि सुरक्षा आयुक्तांनी कारवाई करत सर्वच पदार्थाच्या नावातून चीज हा शब्द काढून टाकण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार आता पदार्थातून चीज शब्द काढून टाकत पदार्थाची नवी नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. त्यामुळे चीजच्या नावाखाली आतापर्यंत ग्राहकांची फसवणूक होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरू आहे. रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश मसे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नव्याने कोकण आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त कोकण विभागपदी कार्यरत असणारे किशन जावळे यांची रायगड जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. काँग्रेस पक्षाची बैठक बोलावण्यात आलेली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेनिथला यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवड मंडळाची ही बैठक बोलावण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा 2 दिवस मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे शाल आणि पुष्पगुच्छ आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन स्वागत केले. यावेळी त्यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि इतर भाजपाचे नेते उपस्थित होते. अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. जय पवार यांच्या हस्ते पक्ष शाखांचं उद्घाटन होणार, तसेच अनेक ठिकाणी गावभेट आणि नागरिकांशी ते संवाद साधणार आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर चौधरी यांच्यावर राज्यपालांकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांच्याकडे आता कुलगुरू पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलाय. अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार तर्फे खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात भव्य अश्वमेध महायज्ञाचं आयोजन करण्यात आलंय. 1008 कुंडीतून हे यज्ञ इथं करण्यात येत असून जगभरातील लाखो भाविक यामध्ये सहभागी होत आहेत. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील अश्वमेध महायज्ञात सहभाग घेतला होता. पर्यावरणामध्ये वायुमंडळामध्ये शुद्धता यावी, सोबतच मनामध्ये असणारे प्रदूषण देखील दूर व्हावे अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी या निमित्तानं दिली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि नुकतंच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अशोक चव्हाण यांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली आहे. दरम्यान अशोक चव्हाण यांची राज्यसभेच्या खासदारपदीही बिनविरोध निवड झाली आहे. अशातच आता त्यांच्या भोवती आता सुरक्षेचं कवच असणार. अशोक चव्हाण यांच्या जीवाला धोका असल्याची बाब लक्षात येता त्यांच्यासाठी ही सुरक्षा देण्यात आलेली आहे. Y+ दर्जाची सुरक्षा देण्यात आल्यानंतर पोलिसांनी अशोक चव्हाण यांच्या सुरक्षेत वाढ केली. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारपासून बुलढाणा आणि हिंगोली या जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात 2 दिवसात ते 7 जनसंवाद सभा घेणार आहेत.